नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, असोसिएट डायरेक्टर कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे. तर मिशन ऑर्गॅनिक इंडिया माती वाचवा भविष्याकडे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी गाव शिरला, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो आहे. तरी यांनी यावर्षी यांच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक मल्टीप्लायरचा वापर यांच्या शेतामध्ये केलेला आहे. सेंद्रिय मल्टीप्लायरचा उपयोग यांच्या शेतामध्ये यांनी केलेला आहे. तर यांना यांचे कशा पद्धतीने रिझल्ट आले की दरवर्षी यांना कशा पद्धतीने उत्पन्न व्हायचं आणि या 2026च्या सालामध्ये इतर शेतकऱ्यांना काय उत्पन्न झालेलं आहे. कारण यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना कन्सर्ट लागलेले आहे, कोणाचं उत्पन्न पाण्यामुळे गेलेलं आहे, तर कोणाच्या कोणकोणत्या पद्धतीने उत्पन्न गेलेलं आहे. पण यावर्षी यांच्या शेतामध्ये यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले आपण थोडक्यात शेतकऱ्यांचे अनुभव विचारून घेणार आहोत. तर नमस्कार सर. फक्त जोरात आता बोला. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी संतोष मदन आंबोरे, राहणार शिरला, तालुका औंढा, नागनाथ, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून तर यावर्षी तुम्ही तुमच्या शेतात मल्टीप्लायर वापरले. हो. तर हे जे तुमची जे हळदीचं बेन आहे हे कोणत्या जातीचं आहे पहिले सांगा. शेलम जातीचं आहे माझं हळदीचं बेन. प्युअर शेलम. प्युअर शेलम. तर याची लागवड कधी केली होती हळदीची तुम्ही? मी लागवड केली ती सर 1 जूनला. 1 जूनला. तर तुम्हाला मल्टीप्लायरची माहिती कुठून मिळाली आणि कधी मिळाली? मला मल्टीप्लायरची माहिती थोडी लेट मिळाली. ऑगस्ट महिन्यामध्ये हे आमचे मामा आहेत, यांनी सुरुवातीला पुढे आणली होती यांच्या शेतात वापरण्यासाठी. तर ते मला म्हणले मल्टीप्लायर सोडून पहा, रिझल्ट नाही नंबर 1 आहे. मी सुरुवातीला एकरी 1 किलो सोडा. त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच दाखवायला सुरू केलं, चांगली वाटली. नंतर मी वापरीत गेलो. तर नंतर तुम्ही सुरुवातीला महिन्याला 1 किलो टाकलं, पण नंतर 20 दिवसाला 1 किलो याचा वापर तुम्ही केलेला आहे. तर म्हणजे आज आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत हे 2 एकराचं क्षेत्र आहे. हो. तर जवळपास एकेरी काढणं झालेलीच आहे. हो हो. तर आज तुमच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही या पिकाला मल्टीप्लायर वापरलं होतं, पिकामध्ये काय फरक जाणवले होते? पिकामध्ये नंबर 1 हिरवेगारपणा, आणि तुमची कंदमाशी येऊ देणार नाही, तुमची सड लागणार नाही, आणि 6 ते 12 पर्यंत फुटे प्रत्येक हळदीला होते. तर जेव्हा तुम्ही सोडला हिरवटपणा आला, पानाची साईज मोठी झाली होती. हो. पानाची गिरणी डार्क झाली होती. नंबर 1 फुटव्याची संख्या वाढली होती. नंबर 1 पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली होती. हो हो. जे काय रोग राई तुमच्या पिकावर होते त्या तुमचं 100% त्याच्यावर म्हणजे त्याचं रोगराई न येऊ देण्यासाठी याचा तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला होता. हो हो, समाधान. आज आपण तुमच्या शेतामध्ये हळद काढलेली आहे. 2 एकराचं क्षेत्र आहे, जवळपास अर्धी हळद झालेली आहे, एकेरी झालेली आहे. तर आज रोजी तुम्हाला हळद काढल्यानंतर या हळदीमध्ये काय काय बदल जाणवले? हळदीमध्ये एक तर कांड्या भरपूर साईज ठोकर झालेली. इकडे पहा शेतकरी मित्रांनो, हे हातात धरा पुढे. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्यांच्या शेतामधले ह्या ढिगा आहेत. तर त्या कांड्याची साईज तुम्ही बघू शकता, ही मोठी झालेली आहे. हो. याच्यामध्ये आणखीन काय बदल जाणवला तुम्हाला? एक तर पिवळ सरपण आलाय, आणि कांडी भरपूर जाड झालेली आहे. तिला 1 किलो 4-4, 5-5 लेकरं निघाली खालून सुद्धा. म्हणजे 1 किलो 4-4, 5-5 लेकरं सुद्धा निघाली आहे, आणि त्यांची साईज सुद्धा वाढलेली आहे. दरवर्षी अशी हळद तुमच्या शेतामध्ये निघत होती? नाही. याच्यामध्ये बंड्याची साईज म्हणजे तुम्ही म्हणताय की एका बंड्याला 3 बंडे आहेत, 3 वाढले, आणि त्यांचे थोंबा अशा पद्धतीने निघाले. तुम्ही बघू शकताय लालसरपणा सुद्धा वाढलेला आहे, शेंगाची साईज सुद्धा वाढलेली आहे. भरपूर. याच्या अगोदर असं उत्पन्न तुमच्या शेतामध्ये आलं होतं का? नाही आलं होतं. नाही. म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात? समाधान आहे. इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता मल्टीप्लायर? मी यंदा थोडं लेट झालं, ऑगस्ट महिन्यामध्ये भेटलं. पण यंदा सुरुवातीला हळद ज्यावेळेस लावली त्यावेळेस पासूनच बीज प्रक्रिया सुरू करणार, आणि नंतर लगेच चालू करणार. एकरी यंदा जवळपास 10 किलो यंदा मल्टीप्लायर सोडायचे मला. येणाऱ्या सीझन मध्ये सोडणार? तुमचा बाकी कोणताच रोग येऊ देणार नाही. 1 नंबर हिरवीगार हळद होणार, फुटवे चांगले राहणार, क्वालिटी, पानं रुंदी राहणार, सगळ्या गोष्टी चांगल्या राहणार. तर मल्टीप्लायर वापरून तुम्ही समाधानी आहात 100%.